बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातला पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि भाजपची मतं काही फुटणार नाही। या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पद्मशाली समाज मतं देणार नाही। महेश कोटे हे तळ्यात माळ्यातल्या राजकीय पक्षाचे नेते आहेत। हे सगळे फडके नेते आहेत। त्यांनी या समाजाच्या विकासाच्या प्रश्नासाठी काहीही प्रयत्न केलेले। अजय दासरी तर कधी सेना, कधी काँग्रेस, कधी अशा पद्धतीने आहेत। सोलापूर शहरातला पूर्व भागातला पद्मशाली समाज हा रझाकाराच्या अत्याचाराने, काँग्रेसच्या अत्याचाराने तेलंगणा सोडून सोलापूरला आले। सोलापूर शहरातला पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपची मतं काही फुटणार नाही। ते सातपुते उमेदवाराचं कोणी जरी असलं तरी या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पद्मशाली समाज मतं देणार नाही। आणि दुसरी गोष्ट, पूर्व भागाच्या विकासासाठी सोलापूर शहरातल्या गेल्या 10 वर्षातले 2 खासदारांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केंद्रातली रक्कम आणली आणि ती रक्कम सोलापूर पद्मशाली समाज स्मशानभूमीसाठी तब्बल 2,60,00,000 रुपये दिले। या व्यतिरिक्त लक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड हा रस्ता सोलापूरचे सध्याचे खासदार सिद्धेश्वर स्वामींनी 60 लाख रुपये त्या रस्त्याला दिला आणि अनेक वर्ष वंचित असलेल्या समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासाला अद्यापर्यंत कोणी हात घातला नव्हता। का अनेक वर्ष या ठिकाणी खासदार होऊन गेले, मंत्री झाले, पण या ठिकाणी त्याची दुरावस्था त्यांना माहिती नव्हती। एवढंच नाही, पूर्व भागातल्या पद्मशाली समाजाच्या असलेल्या विविध क्षेत्राच्या सगळ्या ठिकाणी विकास करण्याचं धारिष्ट्य भाजपच्या खासदाराकडंच आहे। ही वस्तुस्थिती आहे। एकीकडे महाराष्ट्राच्या शासनाने या ठिकाणी पद्मशाली समाजाच्या विणकर समाजाला या ठिकाणी महामंडळ स्थापन करून त्यांचा विकास व्हायला पाहिजे। विणकरांची जी अधोगती झालेली आहे त्यांना उन्नत स्थानी आणायला पाहिजे, असा प्रयत्न भाजपच्या सरकारने केलेला आहे। एवढंच नाहीये, केवळ एका समाजाला केलं असं नाहीये। सोलापूर शहरातल्या गेल्या 10 वर्षामध्ये खासदारांनी केलेल्या कामामध्ये की संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा विस्तारीकरण असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या माध्यमातून केलेले सुविधा असो, रंगभवनच्या केलेल्या चमत्कारिक चौकाचा विस्तार असो, रेल्वेचं उद्यानचं या ठिकाणी केलेलं विकास हे बघण्यासारखं आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। असं दुर्दैवाने सोलापुरातल्या काँग्रेस पक्षाच्या लोकांनी जे काही केलं नाही त्यांनी काय केलं असा प्रश्न विचारतात, परंतु केलेल्या कामाचं सांगणं हे अत्यावश्यक आहे। नाही, या ठिकाणी पद्मशाली समाज हा पूर्णपणे भाजपला पाठिंबा आहे। प्रणिती शिंदेच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती। त्या बैठकीत महेश कोटे, सुरेश फलमारी इतर पद्मशाली समाजाचे नेते होते। त्यांच्याकडून असं सांगितलं गेलं की पद्मशाली समाज हा काँग्रेसच्या मागे उभं राहणार आहे। काय तथ्य आहे? ही तर आश्चर्याची गोष्ट आहे। हे सगळे फडके नेते आहेत। समाजाचे अध्यक्ष कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा आहे। महेश कोटे हे तळ्यात माळ्यातल्या राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि अजय दासरी तर कधी सेना, कधी काँग्रेस, कधी अशा पद्धतीने आहेत। यांच्याकडनं तर स्वतःकडनं काहीतरी पूर्व भागाचा विकास करावा असं काही वाटलेलं नाही। परंतु यांनी दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये असल्या राजकीय पक्षात आहेत त्यांनी या समाजाच्या विकासाच्या प्रश्नासाठी काहीही प्रयत्न केलेले, पण त्यांना दोष देत नाही। पण तेच म्हणजे पद्मशाली समाज आहे असं समज चुकीचं आहे की 80% पद्मशाली समाज हा भाजपाला मानणारा वर्ग आहे। पण महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, आपण लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची आपल्याला मतं मिळतात। भाजपने पूर्व भागाचा विकास केला नाही अशी टीका प्रणिती शिंदे करतायत। प्रणिती शिंदेने स्वतः अवलोकन करावं। पूर्व भागामध्ये ज्या ठिकाणी त्या जनबरोमानी नाका ते इथला रस्ता पूल होऊन व्हायला पाहिजे यासाठी विरोध करतात। हे अत्यंत दुर्दैव आहे की या ठिकाणी त्या ठिकाणी पद्मशाली समाजाच्या अनेक लहान मुले किड्यामुंगीसाठी अपघातामध्ये मेलेले आहेत। त्याची त्यांना दया नाही। केवळ राजकारणासाठी विकासाला सुद्धा विरोध करणारी प्रणिती शिंदे
अशाबद्दल बोलणं हे उचित होत नाही. चिमणी पाडली ते म्हणजे योग्य होतं का अयोग्य होतं? कारण काँग्रेसकडून चिमणीचं राजकारण केलं जात आहे. म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी चिमणी जे पाडलेले आहे ते अयोग्य आहे म्हणतात ताई. हे बघा, सोलापूरच्या विकासासाठी विमान उड्डाण होणं अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरला अधोगतीची जी गती या काँग्रेसच्या गेल्या 7 वर्षाच्या राजकारणामुळे झाली. ती गिरणगाव असलेले अनेक मिलं बंद पडली. या ठिकाणी पूर्व भागातल्या आत्माग बंद पडल्या, यंत्रमाग बंद पडल्या. ह्या व्यतिरिक्त सोलापूर शहरातल्या जितक्या सूतगिरण्या होत्या त्या बंद पडल्या, बँका बंद पडल्या. कोण जबाबदार? हे कोणामुळे झाले? तो गेली 7 वर्ष यांची राजवट होती, त्या राजवटीचा दुष्परिणाम यांच्यामुळे झालेला आहे. परंतु आत्ताच कुठेतरी विकासाची धार मोदींच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचा विकास होत असताना या अडथळ्या आणण्याचा प्रयत्न करतात. चिमणी पाडाचं प्रकरण असं, रस्त्यावर होण्याचं प्रकरण असं, त्याला ते विरोध करतात. कोण येणार निवडून, ताई की सातपुते? सर, एकच आहे की भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार श्री रामभाऊ सातपुते प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. हे ठीक. काळ्या दगडावरची रेस आहे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप,